केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत 143 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती सांगण्यात येत आहे। तसेच जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे, मात्र खराब हवामान आणि पावसामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण होत आहेत। वायनाड जिल्ह्यात झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल 4 पेक्षा जास्त गावांना फटका बसलाय, जे यामध्ये अडकले आहेत। त्यांची सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल, स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदत कार्य सुरू आहे। या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं।